हॅलो नमस्कार। आजची रेसिपी खूप सिंपल आणि साधी आहे आणि लवकर होणारी आहे। मुलांना रोज नवीन नवीन नाश्ते जर दिले ना तर मुलं पोटभर खातील, म्हणून अशाच प्रकारचा आज मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे। चला झटपट रेसिपीला आता आपण सुरुवात करू। अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा रवा टोस्ट उत्तपम आहे आणि हा लहान मुलांना तो अतिशय जास्त आवडतो। चला आज आपण लहान मुलांसाठीच रेसिपी बनवूया आणि हा तुम्ही नुसतं सुद्धा खायला अतिशय सुंदर लागते आणि नाहीतर मग तुम्ही टमाटर सॉस सोबत खा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करू, वेळ कशाला करायची। बऱ्याच वेळेला असं होते की टिफिनमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काय करून द्यायचं आणि आपण खूप विचार करतो, पण त्याच्यासाठी सिंपल मी तुम्हाला सांगणार आहे। टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते चिरून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता एक बाउल घ्यायचा आपल्याला। आता त्या बाउलमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्धी वाटी फक्त रवा घ्यायचा। रवा जास्त घ्यायचा नाही किंवा तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही रवा घेऊ शकता। त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम पाणी टाकायचं नाही आणि जसं पाणी आटलं की तसं परत आपल्याला पाणी टाकायचं आहे। मात्र इथे रव्याचं बॅटर आपल्याला पातळ थोडं करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये चिरलेला टमाटर टाकायचा, कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। किंवा तुम्ही इतरही कोणत्या भाज्या टाकू शकता किंवा गाजर टाकू शकता, पत्ताकोबी टाकू शकता, काही पण टाकू शकता तुम्ही। आता 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। इथे सँडविचची ब्रेड घ्यायची आपल्याला आणि इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहे। आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, सगळं ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। फक्त एका साईडनेच आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। आता 4ही ब्रेडला मी तसंच बटर लावून घेणार आहे आणि आपलं बॅटर सुद्धा अतिशय छान झालेलं आहे। बघा अशा पद्धतीने आपलं बॅटर करायचं आणि नंतर काय करायचं, एका साईडला आपल्याला निर्लेपचा तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला बटर लावायचं आहे किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, परंतु बटरने अतिशय छान आणि सुंदर आणि क्रिस्पी सुद्धा होते। आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं मिश्रण टाकायचं आहे। शक्यतोवर गोल टाका किंवा तुम्ही चौकोनी आकार करून सुद्धा टाकू शकता आणि त्यावर आपल्याला बटर लावलेली ब्रेड ठेवायची आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सारण टाकायचं आहे रव्याचं आणि थोडंसं मिश्रण टाकले की त्यावर आपल्याला ब्रेड ठेवायची आहे। आणि हा नाश्ता सांगू का, अतिशय सिंपल आहे आणि लवकर सुद्धा होणारा आहे आणि खालची साईड झाली की लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे। परंतु ब्रेड मात्र आपल्याला थोडंसं क्रिस्पी करायची आहे। थोडा डार्क करक आला ना तरच ती ब्रेड खायला सुद्धा अतिशय सुंदर लागते। बघा दोन्ही साईडने छान भाजून झाल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। आता परत मी 2 ब्रेड उरल्या होत्या ना, त्याचा सुद्धा मी त्याच पद्धतीने करणार आहे आणि 4ही ब्रेड आपल्या इतक्या छान आणि सुंदर झालेल्या आहे। मागून सुद्धा नरम आणि समोरून क्रिस्पी अशी ब्रेड तुम्ही नुसती जरी खाल ना तरी खूप छान लागते आणि हे तुम्ही मुलांच्या टिफिनच्या डब्यामध्ये देऊ शकता, ब्रेकफास्टला सुद्धा करून देऊ शकता। खूप सिंपल पद्धतीने आजचा हा नाश्ता आहे, रवा टोस्ट उत्तपमा। कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की करून बघा। मस्त खा, आनंद।